नमस्कार मित्रांनो, हैदराबादला आल्यानंतर आजचा दिवस माझ्यासाठी थोडा खास होता. आमच्या भाऊजीच्या मित्रासोबत दिवसभर हैदराबादमध्ये फिरण्याचा योग आला. सुरुवातीला मला काही ओलाचे पार्ट्स घ्यायचे होते म्हणून एका शोरूममध्ये गेलो, पण योगायोगासं की तो शोरूम बंद होतं. बाजूला एक जणाला आम्ही दुसऱ्या शोरूमचा ॲड्रेस विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं सांगितलं मला काही कळालं नाही. तुम्हाला कळालं तर नक्की सांगा. ఇట్లా ఆర్జెంట్ స్నాప్ రాజాని ఆ దాంట్లో మీకు తెచ్చలేను టైర్లు గిట్ట ఉంటాయి అన్నది కండిషన్ అదే రోజు हैदराबादमध्ये आल्यानंतर 2-3 ओला शोरूमला भेट दिली, पण इथं कुठेही ओलाचा कोणताही पार्ट भेटत नाही आहे. आता एका जागी अजून एक ॲड्रेस सांगितले, आपण तिथे एक वेळेस जाऊन बघूयात. मित्रांनो 3000 रुपये याचा प्राईस सांगतायत. त्यानंतर आम्ही गेलो एका फॅशन मॉलमध्ये. तिथे 1000-1200 रुपयामध्ये बरेच छान ड्रेस पाहायला मिळाले. त्यापैकी एक ड्रेस घेतला आणि मग तिथून पुढे दुसऱ्या मॉलमध्ये निघालो. थोडीफार खरेदी केल्यानंतर आता अजून आलेलो आहोत आपण KLM फॅशन मॉल. इथे बऱ्याच वस्तू पाहिल्या, पण काही गोष्टींच्या किमती थोड्या जास्त वाटल्या, त्यामुळे फक्त पाहूनच समाधान मानलं. आणि मग तिथून आम्ही आलो एका स्पोर्ट्स मॉलमध्ये. तिथे तर भरपूर स्पोर्ट्सचं साहित्य होतं. सगळं पाहायला खूप छान वाटलं, पण किमती पाहिल्यावर यावेळी खरेदीला थोडा ब्रेक दिला. आणि त्यानंतर इथंच बाजूला आम्हाला बऱ्याच काही गोष्टी आणि वस्तू पाहायला मिळाल्या, पण यामध्ये सर्वात जास्त आवडलेली ही भिंगरी खूप छान वाटत होती. शिवांसाठी घ्यावं असं म्हटलं, पण आम्ही घेतली नाही, कारण तो 2 दिवसाच्या वर कोणती वस्तू ठेवत नाही, आणि ही होती 299ला. त्यानंतर एवढं सगळं फिरल्यानंतर शेवटी आलो अमोघा बेकरीमध्ये. इथे थोडा नाश्ता केला आणि दिवसभराच्या या फिरस्तीला पूर्ण विराम देत पुन्हा आम्ही आमच्या घराकडे निघालो. मित्रांनो, आता आलो आहे मी घरी. आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग शिकत राहा, प्रयत्न करत राहा. भेटूया उद्या. तोपर्यंत जय हिंद.